श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। प्रत्येक अवतारात शंकर भट्ट असतोच। मी मनातल्या मनात श्रीपाद श्रीवल्लभांना शरण गेलो। माझ्या मनोनेत्रात श्रीपादांचे स्वरूप दिसू लागले। श्रीपाद बोलू लागले, बंगारप्पा, तू केलेल्या पापामुळे खरे तर अनेक वर्षे तुला या नरक यातना भोगत जगावे लागले असते, पण मी तुझ्यावर कृपा करीत आहे। या रात्रीपुरत्याच नरक यातना देऊन मी तुझ्या पापकर्मांचा नाश करीत आहे। यानंतर तुझ्या सर्व क्षुद्र विद्या नष्ट होतील। कुणी तहानलेला तुला दिसला तर तू पाणी पिल्याने त्याची तहान भागेल। उलटे लटकणे ही एक योग प्रक्रियाच आहे। त्याचा अभ्यास केल्याने तुला आनंदाची प्राप्ती होईल। उद्यापासून तू सात्विक वृत्तीने जग। माझ्या मात्या पित्यांच्या घरात किंवा बापनारांच्या घरात प्रवेश करण्यास अनेक जन्मांचे पुण्य हवे। या जन्मात तरी तुझ्या भाग्यात तसे नाही। पूर्व जन्मातले पुण्य कर्म एकाच वेळी गोळा होऊन जेव्हा फलद्रूप होते त्याला नशीब म्हणतात। तसेच पाप कर्म एकाच वेळी फलद्रूप होते त्याला दुर्दैव म्हणतात। प्राण देणारा परमेश्वर असल्यामुळे प्राण घेणाराही परमेश्वरच असतो। माता पिता जन्मदाते असल्यामुळे परमपूज्य असतात। म्हातारपणी त्यांचा अनादर करणाऱ्यावर माझा कृपा कटाक्ष राहणार नाही। तुझ्या क्षुद्र विद्येमुळे अनेकांना अकाली मरण आले। त्याचे पापफळ शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण दिसेपर्यंत राहणार। तो तहानला असताना तुझ्या विद्येने त्याची तहान भागव, तेव्हा तुझे पाप समूळ नष्ट होईल। शंकर भट्ट माझे चरित्र लिहिणार आहे। या घटनेपर्यंत श्रीपादांचे वय 8 वर्षांचे होते। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 15वा। श्रीपादांच्या दयाळूपणाला आणि कनवाळूपणाला सीमाच नाही। आजोबा बापनार यांना आणि साक्षात श्रीपादांना मारणाऱ्या बंगारप्पाला त्यांनीच तारला। बंगारप्पा सोनार कुटुंबातला तरीही भंगार गोष्टीत अडकलेला क्षुद्र विद्येचा उपासक, जारण मारण मंत्रातंत्रात प्रवीण होता। भूतपिशाच्यांशी संगत साधत असल्यामुळे लोक अक्षरशः घाबरत होते। कुठल्याही गावात गेला तरी त्याची दहशत असे। लोक भीतीने त्याला जे धन देत ते तो अनितीने भूतप्रेतांना बळी देण्यासाठी स्मशान उपयोगात आणत असे। योग्य वेळी बळी न मिळाल्याने भूते त्याच्याच गळी पडत असत। प्रसन्नता जाऊन त्याच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरली होती। भूतप्रेतांच्या संगतीत राहून विकृत, क्रूर आणि मग्रूर झालेला जीव होता। तो शरण येताच त्याची कीव श्रीपादांना आली। एकंदर बंगारप्पाचा परिचय पाहता भक्ती मार्गात अपात्र, तरीही श्रीपादांनी त्याला पात्र करून कृपाछत्र दिले। भक्ती मार्गात जर प्रगत व्हायचे असेल, अध्यात्मात जर विकसित व्हायचे असेल तर स्वतःची कुवत ओळखून त्यावर मनन चिंतन करून मार्गक्रमण करत राहायचे। दुष्ट प्रवृत्तींचे वासनांचे अतिक्रमण नित्याचे आहे। सद्गुरु शक्तीचे सामर्थ्य जाणून जर मूळ वृत्तीत सुधारणा करण्यास गुरु आज्ञेत सेवेत चित्त एकाग्र होत असेल तर गुरु त्या जीवाच्या बाबतीत आमूलाग्र परिवर्तन करण्यास प्रवृत्त होतो। पाप तर प्रत्येकाला भोगायचे आहे, पण ते अमाप होऊ नये म्हणून गुरु सांगेल तो जप करत पूर्व सर्व चुकीचे उपद्व्याप थांबवून सद्गुरु चरणात शरण जाऊन अंतःकरणापासून म्हणावे, माझे मन साफ कर, मला माफ कर। तूच एकमेव करता करविता सृष्टीचा निर्माता बाप आहेस। श्रीपादांना बाप समजून बंगारप्पास त्याच्या कुकर्माचा पश्चाताप झाला, तेव्हाच श्रीपादांनी त्याला माफ केले होते। बंगारप्पाचे निमित्त साधून प्रभूंनी दुष्ट अपप्रवृत्तीच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे। बंगारप्पास कठोर शासन न करता त्याचा घोर चुकविला। शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे मरणापर्यंत प्रत्येकास सुधारण्यास वाव आहे, हाच आविर्भाव श्रीपाद व्यक्त करीत आहेत। एकंदर मानवी जीवन सुंदर व्हावे म्हणून सद्गुरु निरंतर झटत असतो। कुमार्गी सुद्धा सन्मार्गी व्हावेत म्हणून त्याचा जीव तुटत असतो। जगात गुरुच एकमेव की ज्याला कोणाही बद्दल पाझर फुटत असतो। श्रीपाद बंगारप्पास म्हणतात, तू शरण आलास म्हणून मरण देत नाही,
पण तुझ्या क्षुद्र विद्येने अनेक निष्पाप जीव मरण पावले आहेत. त्याचे पापफळ शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण तुला भेटेपर्यंत नड देत राहील. त्या महान जीवाची तहान जेव्हा तू तुझ्या विद्येने भागवणार तेव्हाच तुझे भोग साफ संपणार. शंकर भट्ट एक पवित्र जीव असणार आहे. तोच माझ्याशी एकजीव होऊन माझे चरित्र लिहिणार आहे. यावेळी श्रीपादांचे वय 8 होते. श्रीपाद 16 वर्षांचे होईपर्यंत पिठापुरातच होते. त्यानंतर ते कुरवपुरास गेले. श्रीपाद शंकर भट्ट प्रत्यक्ष भेट तर कुरवपुरातच होते. त्या भेटीच्या कितीतरी वर्षे अगोदरच चरणाश्रित आलेल्या बंगारप्पाकडे भाकीत केले होते. म्हणजे शंकर भट्ट हा श्रीपादांचा पूर्व नियोजित कट होता. त्याचे संचित असे की त्याच्या भक्तीत निष्ठेत किंचितही फट नव्हती. श्रीपादांना पुढील काळात ते अगदी विश्वप्रलयापर्यंत चरित्राद्वारेच सद्भक्तांच्या हृदयात प्रगट व्हायचे होते. येणाऱ्या काळात मी भक्तोद्धारासाठी कोणकोणत्या रूपाने नावाने प्रगट होईन, कोण माझ्या निकट असेल याचे सरसकट ज्ञान आणि जाण चरितामृत देत राहील. शंकर भट्ट श्रीपादांच्या संकल्पनेत घट्ट बसलेला किती पवित्र जीव असेल. बंगरप्पासारख्या विचित्र महापाप्याला दुष्कर्माचा व्यापार थांबून पापाचा परिहार होण्यासाठी श्रीपाद शंकर भट्टाची वाट पाहायला लावतात. शंकर भट्ट भेट झाल्यावरच तुझ्या पापाची विल्हेवाट लागेल आणि त्या शुद्ध आत्म्यामुळेच तुला विशुद्ध भक्तीची वहिवाट गवसेल. बंगारप्पाला जर श्रीपादांनी मार्ग सोपा केला तर आपण का झोपा काढत बसायचे? चरितामृत नित्य जागृत करत असताना आपण बंगारप्पासारखे महापापी नसताना कुठेतरी मनाच्या कप्प्यात श्रीपाद भक्तीची ज्योत तेवत ठेवून चरितामृत रूपी घृत सातत्याने ओतत राहिलो तर श्रीपाद बऱ्या वाईट प्रत्येक प्रसंगात हात देतील यात दुमत नसावे. शंकर भट्ट जर दृष्टीत येत असेल तर घात नक्कीच होणार नाही. झालीच तर गतकर्मावर कुकर्मावर पक्की मात होईल. कर्मधर्म संयोगाने शंकर भट्ट जर कोणत्या रूपात दृष्टिक्षेपात येत असेल आणि अंतःकरणात खूण पटत असेल तर पुन्हा पुन्हा त्या 84 खेपात का अडकायचे? या मलिन जीवाला सद्गुरुचरणी सल्लीनतेचा जिव्हाळा लावून गोपालात विलीन होऊन गोकुलात स्थान निर्माण करायचे की आपल्याच जीवनाशी बेईमान वागायचे हा आत्मचिंतनाचा विषय आहे. प्रत्येक अवतारात शंकर भट्ट असतोच. तो आपल्याशी संवाद साधतो, थेट काळजात हात घालतो. सुदैवाने त्याची भेट घडणे म्हणजे निष्ठेचा घाट घालणे आणि तीच वाट कायम चालणे. आपल्याला फक्त आपला बालहट्ट सोडून केवळ भक्त उद्धार हा सद्गुरूचा एकमेव हट्ट पुरवण्यासाठी त्याच्या स्मरणात, नामात, प्रेमात, सेवेत घट्ट होऊन त्याच्या चरणी एकनिष्ठ राहणे ही एकच अट पुरेशी आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.